आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा दौरा देवरी इथे लागलेला आहे आणि आज देवरी इथे जाण्याकरिता आतुरतेने नागरिक हे स्वतःच्या गाड्यांनी आणि समस्त कार्यकर्ते सुद्धा गाड्यांनी निघत आहेत। आपण बघू शकता किती प्रमाणात इथं गाड्या दिसायला मिळतात। त्याच माध्यमातून इथं कार्यकर्ते ते पण सज्ज झालेले आहेत आणि एकनाथजी शिंदे यांच्या आगमनास्तव आणि त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते पण खूप जल्लोषाच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतात। त्याच माध्यमातून इथं काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण थेट बातचीत करणार आहोत। भाऊ कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा थेट आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल भाऊ, आज देवरी इथे एकनाथजी शिंदे यांची सभा ठरलेली आहे, नेमकं कसं पाहता ह्या सभेकडे? सभा खूप छान होत आहे। सभेला कम से कम 10,000 चे वरची पब्लिक आहे ना। रोडावर सर्व हे जो येत आहेत ते बघतच आहेत, शिवसैनिक किती मात्राने येत आहेत। आपल्या इथं देवरी विधानसभाला जो प्रवेश होत आहेत शेषरावजी कोरटे त्यांचे मध्ये शिवसैनिक पूर्ण हर गावांनी हर कोपऱ्यातून हर शहरातून चालले आहेत। नेमकं शेषरावजी कोरटे हे काँग्रेसचे होते, मात्र शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत आहे, नेमकं कसं पाहत आहे पक्ष प्रवेशाकडे? आमच्या सेनाला असं आहे की जो आला आहे त्यांचं स्वागत आहे ना। आमची सेना खूप छान करत आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांना अजून चंद्रकापूर साहेब येत आहेत, त्या उपलक्षामध्ये आमचे एकनाथ शिंदे साहेबांचे चांगलं त्यांचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे खूप मोठी होईल आमची सेना, छान प्रकारचे ते काम करू आम्ही। काय सांगाल, किती जनता असणार आहे तिथं? जनता 10 से 15,000 पब्लिक होणार आहे। हर जाग्यातून हर इकडून येत आहे। आपल्या विधानसभाचे लोक आहेत ना, सेनाचे लोक आहेत खूप मात्रामध्ये। आता बघून आले तर गाडी आहे ते आप पब्लिक आहे का पैशाने दिलेली लोक नाही आहेत, स्वतःना आलेले लोक आहेत, पक्षाचे लोक आहेत। तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे एकनाथजी शिंदे यांच्या स्वागतासाठी ताफा मोठ्या पद्धतीने जात आहे। त्याच माध्यमातून शेषरावजी कोरडे हे सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर मनोहर भाऊ चंद्रिकापुरे हे सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर किती जनता त्यांच्यासोबत सुद्धा पक्षप्रवेशाकरिता शिवसेनेकडे एकजुटीने मिळते हे सुद्धा पाहण्यालायक असेल। सरोज कावळे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया।